मोठी आनंदाची बातमी. अहिल्यानगरमधील हे धरण पण झाले ओव्हरफ्लो. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आंबीत धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर आता अकोले तालुक्यातील मुळा नदीवरील पिंपळगाव खांड हे धरण शुक्रवारी सायंकाळी ओव्हरफ्लो झाले आहे. धरण भरल्यानंतर सुमारे 800 क्युसेक वेगाने पाणी मुळा नदीतून राहुरीच्या दिशेने सोडण्यात आले असून हा प्रवाह पुढे मुळा धरणाकडे जात आहे. गेल्या 4 दिवसांपासून मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मान्सून सक्रिय आहे. अकोल्याच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये सातत्याने पाऊस सुरू असल्याने ओढे नाले वाहू लागले आहेत आणि मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक धरणात होत आहे. त्यामुळे पिंपळगाव खांड धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या पावसाचा जोर कायम असल्याने धरणात आणखी पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. मुळा नदी पुन्हा वाहती झाल्याने अकोले, संगमनेर आणि राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढणार असल्याने खरीप हंगामाला मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावरही मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून भावली धरणात 33 दशलक्ष घनफूट आणि भाम धरणात 9 दशलक्ष घनफूट पाण्याची नव्याने भर पडली आहे.